आपल्या मौजे किन्होळा या गावामध्ये गेली सालावादाप्रमाणे चालत असलेला जो अखंड हेमंत सप्ताह अखिल कोटी ब्रह्मांडनेक भगवंताच्या कृपेने साधुसंतांच्या आशीर्वादानं जमलेल्या सर्व गुणीजन मंडळीच्या सहकार्यानं समस्त ग्रामस्थ भजनी मंडळी गावकरी मंडळी किन्होळा सर्वांच्याच प्रयत्नाने चालत असलेला नाम सप्ताह तुमचा सर्वांचं दर्शन घडण्याचा योग सर्व गावकऱ्यांचं प्रेम टाळकऱ्यांचं प्रेम टाळ्यातले खळ्यातले मेळ्यातले टाळकरी वारकरी मारकरी सर्वचे सर्व या ठिकाणी सुवर्ण कांचन योग आपल्या गावचं भूषणे आपल्या परिसरातलं भूषण गाणारी वाजवणारी मंडळी वडलासारखी मंडळी तपोवृत्त ज्ञानवृत्त मंडळी हरिभक्तपरायण परमपुण्य परमदनी आमचे तुकाराम महाराज हरिभक्तपरायण रामदास महाराज हरिभक्तपरायण दगडू महाराज हरिभक्तपरायण अशोक महाराज हरिभक्तपरायण सदाशिव महाराज आणि मृदंग महामेरू आमचे नवनाथ महाराज आणि उद्धव महाराज आले नाही मला वाटतं असं का हे कधी कधी काय होतात एकदम मनात बसले पण ध्यानात राहतात आणि या ठिकाणी सर्वचे सर्व आपलं कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा काहीला परमार्थाचा आनंद लुटता नाही आला पण परमार्थाचा आनंद लुटण्यासाठी हे जे प्रसार माध्यम आहे अगदी घरापर्यंत ज्यांनी परमार्थ पोहोचवला अशी असणारे आमचे चॅनलचं नाव सुंदर आहे अस्सल कीर्तनकार वा अस्सल कीर्तनकार आणि सर्वांनी एकदा प्रेमाने टाळ्या वाजवा सर्वांसाठी गाणारे चॅनलवाले सर्वांसाठी तुमचं नाव घ्यायला का हा बरं बरोबर खोलीत होती लाकडं दोन्ही चोरदार दोन्हीकडं मी इकडं आदरणीय महाराज समोर म्हटलेली आहे हे बघा कीर्तन 2 तास ऐकायचं ते 1 तास पण फ्रेश मध्ये बसा कारण आपण वेळेच्या कार्यक्रम संपवणार बरोबर आहे वेळेच्या या ठिकाणी येण्याचा योग अगदी 3-4 वर्षापासून कीर्तन सेवेचा योग मला सारी प्रेमाची मंडळी सर्वांनी प्रेम केलं 2-4 वर्षापासून आमचे नारायण भाऊ असतील रामदास महाराज असतील आमचे बाबुराव भाऊ असतील सर्वचे सर्व बरोबर आहे. आता तुमच्या समोर एक प्रश्न विचारतो मी कारण आपल्याला लवकरात लवकर कार्यक्रम संपवायचा नाही का 3 वाजेपर्यंत संपला पाहिजे. माझा स्वभाव जरा विनोदी बरं का अगोदर सांगायला हरकत नाही म्हणजे परासा स्वभाव चाभरा जरा 12 गावचं पाणी घेऊन स्वभाव चाभरा गवळण कुणाची तुकाराम महाराजांची म्हणजे लिहिली कोणी तुकाराम महाराजांनी आणि मजकूर कोणाचा आहे गवळणीचा बरोबर आहे. आता चांगले चांगले जे कार्यक्रमातली मंडळी बघा मजकूर हा गवळणीचा आणि लेखक तुकोबर आहे. आता हे बघा जो लिहितो जे लिहितो त्याचा आणि त्याचा कार्यक्रम भाव संबंध असला पाहिजे. विढाला अनुभवाशिवाय अनुवाद करू नाही. ज्याला ज्याच्याबद्दल माहित असेल त्याने त्याच्याबद्दल लिहावं बरोबर आहे की नाही. समजा एखाद्या माणसाला काही लिहायचं असलं तर तो मजकूर त्याच्या डोक्यामध्ये फिट पाहिजे त्याचा आणि त्याचा कार्यक्रम भाव संबंध असला पाहिजे. समजा एखादा गव्हर्नमेंट सर्व्हिसचा माणूस आहे किंवा परमनंट कंपनीतला कामगार आहे आणि त्याला जर 30 तारखेला ड्युटीवर जायचं नसलं तो महाराज तर तो रीतसर अर्ज लिहितो पेन घेतो कागद घेतो आणि दिनांक अमुक अमुक मेहरबान अमुक अमुक साहेबांच्या सेवेशी अर्जदार अमुक अमुक विषय रजा मिळण्याबाबत महोदय वरील विषयी विनंती पूर्वक अर्ज सादर करतो की मला 31 तारखेला काम असल्यामुळे मी कामावर येऊ शकत. हा त्यांचा काय झाला त्याचा आणि त्याचा संबंध झाला. आता मजकूर गवळणीचा आणि लेखक तुकोबर आहे. आता तुकोबराचा गवळणीचा संबंध होता का विढाला विढाला महाराज गवळणी कधी द्वापार युगात आणि तुकाराम महाराज कलियुगात
आता कलियुगातल्या माणसाने द्वापार युगातल्या का पाहणाव का? पटतंय का? नाही. बरं असं काही नाही, कलियुगाची द्वापार युगाचे आयुष्य भरलं काही 50 वर्षे 100 वर्षे. आमच्या आजोबांना लिहून ठेवलं ना, आम्ही ते वाचलो. असं काही नाही ना महाराज. बरं का तुम्ही ध्यानात राहू द्या. तुम्ही समोर दोघ जण बसले, मी कीर्तन झालं तुम्हाला विचार, तुम्ही म्हणताना आम्हाला काय बोलते आली तू आहे पुढे बसायचं, इकडे पुढे बसला असतो बरं राहिला असतो. नाही नाही, विचारतो प्रश्न म्हणजे सुशिक्षित माणसासमोर असल्यानंतर थोडं बरं वाटतं. सतयुग झालं 17,28,000 वर्षाचं, त्रेतायुग झालं 12,96,000 वर्षाचं, द्वापारयुग झालं 8,64,000 वर्षाचं, कलियुग टोटल 4,32,000 वर्षाचं आहे. कलियुग सुरू होणार तसे 650,000 वर्षे पूर्ण झाले. खाली किती राहिले? हे म्हणजे तू आज सांगत की म्हणजे तू सांग, आता तुमच्या दोघांच्या मध्ये बाबा सांगते. द्वापार युगातली कथा तुकोबारा कलियुगात सांगतात. शंका घ्यायचं कारण नाही, कारण तुकोबाराला काय माहिती होतं हे विचारूच नका. काय माहिती नव्हतं. जे जे झाले अवतार थोडस नाश्ता पाणी केलेला असं थोडं बरं. नारायण भाऊन सकाळपासून सांगितलं, म्हणलं आपलं नाही एवढं काहीतरी खाऊन घ्यावं. जे जे झाले अवतार जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. जेवढे भगवंताचे अवतार पूर्ण अवतारामध्ये जगद्गुरु तुकोबरा देवाच्या बरोबर होते, म्हणजे शंका घ्यायचं कारण राहिलेलं नाही. विठाला काय मला देवाचं संतांचं नातं बर का. भगवान श्रीराम प्रभू वनवासात असताना आणि त्या शेतात स्वयंवरासाठी चालले. आता तो सर्वांना कथा भाग माहिती आहे, रामायणातला प्रसंग. हे 16,108 ऋषी तो त्यांचा सारा समुदाय सारे बरोबरच राहायचे. आणि पहिल्या म्हणजे पायी प्रवास असायचा ना, गाड्या नव्हत्या, जावा सुद्धा नव्हती. आणि पायी चालला पाऊल वाट म्हणतात आमच्याकडे, तुमच्याकडे काय म्हणतात? पाऊल वाटच म्हणते ना. तुम्ही म्हणता तू काय दुबईहून आला का काय, जसा ओळखीचा नाशाचा पाऊल वाट. आणि त्या पाऊल वाटाला काय असते, धूळ आपण त्याला ग्रामीण भाषेत काय म्हणतो, फुफाटा, बरोबर नाही. मग तो पायानं उडतो. आता चालता तो धूळ पायाने उडायला लागली. त्या पाऊल वाटाच्या कडेला एक दगड पडला होता, शिळा, आणि त्या पायाची धूळ त्या दगडावर उडाली. आणि त्या दगडातून एक बाई प्रगट झाली. आणि भगवान श्रीराम प्रभू काय म्हणते, हे मला नवरा द्या. अरे म्हणे तू वर खेळची हे का किनोळ्याची हे का कुठली आहे, तू आम्हाला माहित नाही. ते म्हणले मी कोण आहे तुम्हाला माहित नाही, न सांगता तुम्हा कळू येते अंतर. देवा तुम्हाला सांगावं लागतं मी कोण आहे. विश्वंबर परिहारची न लगे तुला परिहार द्यावा लागतो का, मी कोण आहे बघा. आणि मग भगवान श्रीराम प्रभूंनी डोळे झाकले. आता ती कोण होती, आईल्या. आता ती पाहिजे होती इंद्राला, भेटली होती गौतम ऋषीला, बरोबर.
आता ती गौतम ऋषीला का भेटली तो कथा सर्वांना माहिती, पण इंद्राला असा राग आला महाराज, कळकयात मस्तकात गेले, क्रोध अनावर झाला. तो मला मी एक दिवस करतो पण आयल्या बोलू माफ करा ठीक आहे. पण कधी ज्या दिवशी गौतम ऋषी आश्रमात नसतील त्या दिवशी. पण गौतम ऋषी काय आश्रमाच्या बाहेर जात नव्हते बाबा, कारण ते काय कीर्तनाच्या तारखी घेत नव्हती नाही ना. पण त्याचा एक नियम होता कोणता, पहाटे गंगेवर स्नानाला जायचे. आणि पहिली पहाट कशावर अवलंबून होती, कोंबड्यावर. म्हणजे कोंबडा वराडला की पहाट झाली असं पहिलं समजायचं बरं का. आता कोंबडा वराडला म्हणजे पहाट झाली असं काही समजायचं नाही, कारण कोंबडे धोरणावर राहिले. ते पोल्ट्री फार्म मधले कोंबडे त्यांना कशी रात्र कशी पहाट होते, माणसाला काल मायकून भाग देते. ते म्हणजे कोंबड्याच्या आवाज स्नानाला जातोय ना. इंद्राने चंद्राला सांगितलं तुम्ही रात्री 12 वाजता भाग देऊन टाका म्हणजे. आणि गौतम ऋषी स्नानाला गेले की मी आहे त्या आता चंद्राने बाग देऊन टाकली ना महाराज. आता यांना वाटलं गंगेला स्नानाला जाण्याची वेळ झाली, त्याने सोहळं घेतलं, कमंडलू घेतलं आणि गंगेच्या स्नानाला चालले. आता गंगेतून त्यांचं अंतर फक्त 50 फुटाचं राहिले. आणि गंगेतून आवाज आला, महाराज पाठीमागे जा, तुम्हाला काहीतरी अपशकून झाला. ते म्हणजे आम्हाला कसला अपशकून होणार आहे, आम्ही तर महात्मे. कारण तुम्ही जर या वेळेत गंगेचं स्नान केलं तर तुम्हाला पाप लागेल. आणि गंगेचं स्नान करण्यासाठी सुद्धा वेळेची मर्यादा घालून दिली शास्त्राने. कोणत्या वेळेत गंगेचं स्नान करावं याला शास्त्र आहे म्हणा. आमचे स्वानंद सुखनिवासी निष्ठावंत वारकरी जगन्नाथ महाराज खंडेशकर सांगायचे, रात्रीचे 11 ते पहाटचे 3 या वेळेमध्ये जो गंगेचं स्नान करतो त्याला माता गमन केलेलं पात्र लागते. विठाला विठाला पण एक परवाने सोडून बरं का, काही परवाने असतात. जा म्हणले पाठीमाग येऊन पाहतात तर गौतम ऋषीच्या वेशेमध्ये इंद्र पूर्णकुटीचे. महाराज देवाचा श्वाप लागत नाही महाराज, पण ऋषीचा तांडाळा आमच्या सारख्या सत्पुरुषाला फसवतो काय. इंद्र पडली चंद्र झाला का, इंद्र पडली नारद तुगला ताळा भजनाचा आणि गाणारी माणसं तुमच्याकडे यायचं म्हटलं की थोडासा आनंद वाटतो, फ्रेश असतं. गाणारे वाजवणारे तिथले तिथं नाही तर आमची काही ठिकाणी मग आपण काही आमच्या भजन करावं द्या खाना खापाना परवा मी आपण घेतलं एक प्रमाण का दिलं मग माहिती अरे नाही कोणाचे कोणी अरे तुझे नवी मला तू तरी कोण उरलंय. गोड गाणारे वाजवणारे असले की मस्त आनंद रुटी देतो मला. काय चालू म्हणते पुढच्या वर्षी याला कायला मी पुढच्या वर्षी तिकडे झाडावर बसल पण भाग्य इंद्रालाही किडे पडले आणि चंद्रालाही कलंक लागला. आणि आईला सांगितलं तू दगड होऊन पडशील, दगड शिळा होऊन पडशील. अवती म्हणली माझा काय दोष आहे, तो तुमच्या विषयीत होता, मला उश्शाप हवाय. आणि त्यावेळेस गौतम ऋषीने असा उश्शाप दिला होता की श्रीराम प्रभू या रस्त्याने जातील, त्यांच्या पायाची धूळ तुझ्यावर उडून तुझा उद्धार. आता ते म्हणले हे पुढं घडलं, ती बाई समोर उभा आहे ना. ते म्हणले बरोबर आहे गाड्या म्हणले
ही तर आपल्याच हातात थांबलेली. आता हिला नवरा द्यावा लागेल ना. आणि मग भगवान श्रीराम इकडे तिकडे पाहिला तर ते 16 हाताला 108 ऋषी बसलेली होती. त्यांनी गौतम ऋषीला बोलून घेतलं. म्हणजे इकडे या. म्हणले काय विना दुसऱ्याकडे द्या. म्हणजे काय चहा झाली काय नाही. चहा नाही बायको म्हणजे पुढे हे काय म्हणे मग घे करून काय करून घ्या म्हणे. भावकी नाही कोण नाही पाहुणे नाही. अरे म्हणे घे करून. अरे म्हणे माझे आई वडील नाही चुलते नाही काके नाही. अरे म्हणे भाऊ लोकाला भेटाना घे करून. एकमेकाच्या हाताला हात धरला असं म्हणजे जा घरी. आता हे बघा बरं का हे 2 जण चालले घरी. पण आता बाकीचे बसलेले 16,107 यामध्ये खपत आहे का. दुसऱ्याचं चालणं झालं ते एकमेकाला खुणायला लागले. त्याला दाबडाची बायको करून दिलं म्हणजे आपण काही त्या पिशा वागायच्या नाही त्या सारख्या खुरपायच्या काय म्हणजे. आणि मग आपली मीटिंग घ्या म्हणले संध्याकाळी घेतली ना मारुतीच्या मंदिरासमोर मीटिंग. हे बघा उद्या सकाळी सर्वांनी 6 वाजता मारुतीच्या मंदिरासमोर यायचं. आपल्याला श्रीराम प्रभूकडे जायचं. ते दगडाच्या बायका करून देतो. हो आता बायका मागायला जायचं म्हणलं तुकाराम महाराज 6ची काय गरज आहे. लोक 4 वाजल्यापासून हजर रातभर कपड्याची इस्त्या गोटी होती. हा त्या अल्युमिनियमच्या तांब्यात इस्तू टाकून त्याच्या आमचे काही टाळ तरी होते. त्यांचे कपडे जळून गेले. आज जे सकाळी पुढे जमले मारुतीच्या मंदिरासमोर पण त्याचे जे बैर होतं ते म्हणजे आपण कशाला जमलो रे. रात्री तू नव्हता का. ते मी सगळ्याच्या पाठी मागवतो मला ऐकायलाच भेटलं नाही. अरे ते म्हणजे आपल्याला श्रीराम प्रभूकडे जायचं ना म्हणे कशाला. अरे मी ते दगडाच्या बायका करून देतो. अरे तू म्हणे याड्या हो मग सगळं दगड घ्या ना. तिथं जरा म्हणजे भगवान श्रीराम प्रभू लाव पत्थर तो इतने पत्थर कहा मिलेंगे उठाव पत्थर. लागले दगड घ्यायला ते हे बघा दगड घ्या पण त्याला जशी बायको लागते तसा दगड घ्या. कोणाला लागत होते उंची त्याला सगळ्याची पुढे धू थेट पाठापाशी. कोणाला दाढ लागत होती रात्रीच मंदिरासमोर चोरून ठेवला. कोणाला उंच लागत होते रोडच्या काढत हलवून तिला नंबर उचलत समजत नव्हता तर दुसऱ्याकडून उचलून घेतला. अहो सगळ्यांनी उपारण्याच्या चुंबळी केल्या ना. आणि डोक्यावर काय घेतलो आणि पुढे निघाले. आता तो भगवान परमात्मा आहे महाराज. ते म्हणले हे लेबर तर आपलंच दिसतं पण हे निकाम मटेरियल बांधकामाचा कॉन्ट्रॅक्ट घेतला. पण महाराज अंतःकरण जाणणारा भगवान परमात्मा ते म्हणले हे का घडलं. कारण कारणाशिवाय कार्याची उत्पत्ती होत नाही. विढाला महाराज कार्य घडायला काहीतरी कारण लागतं ना. ते म्हणजे का घडलं. आणि भगवान श्रीराम प्रभूने डोळे झाकले. अरे हा म्हणले स्वतःला चिमटा घ्यायचा. ते म्हणजे काल आपल्याकडून चुकलो आपण एक जण दगडाची बायको करून आणि यांनी त्या पाहिल्या. आता हे बायका मागायला आली आणि यांना बायका आता द्याव्या नाही द्यावं ते म्हणे याच्याकडे वशिले पाहिजे. पुन्हा विचार केला यांना जर आजच बायका करून दिल्या तर हे उद्या आपल्याकडे येणार